नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे की जो DMER भरती 2025 ह्याच्या अनुषंगाने आज आपण स्टाफ नर्स या पदासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। कारण ज्यामध्ये जो टेक्निकल भाग आहे, जे टेक्निकल क्वेश्चन आहे 80 मार्कासाठी त्या आधारित ही प्रश्नपत्रिका आहे। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले हे मागील परीक्षेमधून येऊन गेलेले प्रश्न आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, लोहाच्या अभावी कोणता आजार होतो? जे लोहा आहे हे जर शरीरामध्ये कमी पडलं तर त्याच्या अभावाने कोणता रोग होईल, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। बघा, ॲनिमिया आहे, मलेरिया आहे, रातआंधळेपणा आहे आणि कोरोना आहे। तर लोहाच्या अभावी कोणता आजार होईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये देत चालायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमधून जेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा। काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? पर्याय नंबर 1, लोहाच्या अभावी ॲनिमिया हा आजार होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आहे, जीवनसत्व कचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते? 4 प्रकारचे फळं तुमच्या समोर आहेत आणि जीवनसत्व कचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त कशात असतं तुम्हाला विचारले। बघा, संत्री, आवळा आहे, मोसंबी, आंबा आहे। तर जीवनसत्व कचे प्रमाण बघा संत्र्यामध्ये सुद्धा असतं, मोसंबीमध्ये असतं, आवळ्यामध्ये असतं। पण सर्वात जास्त कशात असतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, आवळा हे जे फळ आहे याच्यामध्ये जीवनसत्व कचं प्रमाण सर्वाधिक असतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, कोरोना आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूपासून होतो? कोरोना आजार आहे हा कोणत्या विषाणूपासून होतो असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, हेडिस इजिप्ती दिलेले आहे, ॲनोफिलीस दिलेले आहे, रेट्रो विषाणू दिलेलं आहे आणि कोविड-19 दिलेलं आहे। तर सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की कोरोना हा जो आजार आहे तर हा कोणत्या विषाणूपासून होतो? तर कोविड-19। पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की जी DMR पद भरती आहे स्टाफ नर्स यासाठी आपल्याकडं 1000 प्रश्नाची विथ आन्सर की PDF आहे। ज्याही विद्यार्थ्यांना ती PDF पाहिजे असेल त्यांनी काय करायचं आहे, 888669 या व्हॉट्सअप नंबरवर 50 रुपये फोनपे किंवा गुगल पेवर पेड करायचे आहे आणि पेड केल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे। त्या विद्यार्थ्यांना स्टाफ नर्स या पदासाठीचे तांत्रिक प्रश्न, मराठी ग्रॅमरचे प्रश्न, इंग्लिश ग्रॅमरचे प्रश्न, अंकगणित, वर्जनिंग असे मिळून 1000 प्रश्नाची PDF तुमचा स्क्रीनशॉट पाहताच लगेच तुम्हाला पाठवले जाईल। आणि हे जे प्रश्न आहेत हे सर्व TCSने विचारलेले प्रश्न आहेत, म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होईल। पुढला प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य नाही? खनिज द्रव्य नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, तांबे, पोटॅशियम, साखर, मॅग्नीज कोणतं खनिज द्रव्य नाही? तांबे, पोटॅशियम, मॅग्नीज हे काय खनिज द्रव्य, परंतु साखर ही खनिज द्रव्य नाही, म्हणून पर्याय नंबर 3 ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व कोणत्या फळात आहे? फळ तुम्हाला दिलेले आहे आणि काय विचारलं, अजीवनसत्व कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात आहे असा प्रश्न आहे। बघा, केळी आहे, संत्री, सफरचंद आहे, गाजर आहे। अजीवनसत्व कोणत्या फळात सर्वात जास्त आहे? तर बघा, गाजर जे आहे याच्यामध्ये अजीवनसत्व काय आहे, सर्वात भरपूर प्रमाणात आहे, म्हणून याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारताद्वारे कोरोना आजारावर कोणती लस विकसित केली गेली आहे? कोरोना आजारावर भारतामध्ये जी लस बनली तर तिचं नाव काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे। पर्याय तुमच्या समोर आहेत, कोरोनावॅक, कोविशिल्ड,
फायझर, मॉडर्न? काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 2 कोविशिल्ड्स. ही जी कोरोना आजारावर विकसित केली गेलेली लस आहे ती भारतामध्ये विकसित केली गेलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जगात सर्वाधिक मृत्यू 2020 ते 21 मध्ये खालीलपैकी कोणत्या आजारामुळे झाले होते? सर्वाधिक मृत्यू जगामध्ये 2020-21 मध्ये कोणत्या आजारामुळे झालेले आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. इबोला आहे, सार्स आहे, स्वाईन फ्लू आहे किंवा कोरोना आहे. तर सर्वाधिक मृत्यू 2020-21 मध्ये कोणत्या आजारामुळे झाले होते? सर्वांना माहिती आहे. पर्याय नंबर 4 कोरोना या आजारामुळे काय आहे? सर्वाधिक मृत्यू 2020-21 सालामध्ये झालेली जगात. पुढचा प्रश्न बघा काय? मेंदूदाह हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो, विषाणूमुळे होतो, क्लापाझमोडियममुळे होतो का कीटाणूमुळे होतो? तर मेंदूदाह हा जो रोग आहे तर कशामुळे होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देत चालायचं आहे. कशामुळे होत असेल तर बघायचं. योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 विषाणूमुळे होतो. मेंदूदाह हा जो रोग आहे हा कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाकवच हा जो ॲप्स आहे तर कोणत्या राज्याद्वारे कोरोना आजारासाठी विकसित केला गेला होता किंवा केला गेलेला आहे? महाकवच ॲप्स कोणत्या राज्याद्वारे कोरोना आजारासाठी विकसित केला गेला आहे? पर्यायामध्ये दिलेले तुम्हाला दिल्ली, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1 महाराष्ट्र या राज्याने काय महाकवच हा जो ॲप आहे हा कोरोना आजारासाठी काय केला गेला होता तर विकसित केला गेलेला ॲप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? रक्त गोठत नाही असा कोणता आजार आहे? बघा पर्याय काय आहे तुमच्या पुढं. स्कर्वी आहे, हेमोफिलिया आहे, कावीळ आहे आणि अतिसार आहे. यापैकी कोणता आजार आहे की ज्या आजारामध्ये काय होतं? रक्त गोठत नाही. योग्य आणि अचूक उत्तर देत चला. काय असेल याचं योग्य उत्तर? अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चालला. असे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील. कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर हेमोफिलिया पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? वांझपणा सर्वांना माहिती आहे. कोणत्या जीवनसत्वाअभावी येतो? जीवनसत्व अ, जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3 जीवनसत्व ई. ह्या जीवनसत्वाच्या अभावानं काय होतो? वांझपणा येतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपचार करतात? कोणत्या धातूचा उपयोग करतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुमच्या समोर दिलेले. निकेल आहे, कोबाल्ट आहे, आयोडीन आहे, लोह आहे. कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर 2 कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात. कशासाठी? कर्करोगावर उपचार करताना. पुढचा प्रश्न बघा काय आहे. कॅलरी या एककात खालीलपैकी कशाचे मापन केले जाते? कॅलरी एकक कशासाठी आहे? मग आता ही एकक सुद्धा तुमच्या पाठ पाहिजे. उष्णतेचे एकक काय, ऊर्जेचे एकक काय, पाण्याचं एकक काय किंवा शुद्धता मोजण्याचे एकक काय, हे सर्व तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आलेला आहे की कॅलरी या एककात खालीलपैकी कशाचे मापन केले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 ऊर्जा. याचं जे मापन केलं जातं तर त्याचं एकक आहे कॅलरी. पुढचा प्रश्न आपण बघूया. मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या आजारास काय म्हणतात? मज्जासंस्था जी आहे त्याच्या विकाराच्या आजारास काय म्हटलं जातं? बघा युरोलॉजी, हेमेटॉलॉजी, न्यूरोलॉजी. काय म्हटलं जाईल? मज्जासंस्था याच्या विकाराच्या आजारास योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर 4 न्यूरोलॉजी असं म्हटलं जातं. काय? न्यूरोलॉजी. पुढचा प्रश्न बघा काय आहे तो. सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता आहे? की जे रक्त सर्व रक्तगटांच्या व्यक्तींना चालते अशाला काय म्हणतात? सर्व योग्य दाता असं म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं. बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे?
ओ रक्तगट, ए बी रक्तगट, ए रक्तगट किंवा बी रक्तगट. काय असेल योग्य उत्तर? सर्व योग्य दाता म्हणून. कोणता रक्तगट ओळखला जातो? पर्याय नंबर 1 ओ. हा जो रक्तगट आहे हा काय आहे? सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते? काय विचारले? कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते आहे? बघा पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला? क्लोरोक्विन, डास्पोन, त्यानंतर स्ट्रेस्पोमायसिन किंवा हेट्रोजन. काय योग्य उत्तर असेल? कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणतं आहे? पर्याय नंबर 2 डॅस्पोन हे जे औषध आहे हे काय आहे? कुष्ठरोगावर प्रभावी असणारं औषध आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नपत्रिका तसेच महत्त्वाचे अपडेट्स प्रोव्हाइड आपण करत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.